नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज चिकन रस्सा बनवलेला आहे. तर मसाला भाजेपर्यंत हे चिकन लगेच शिजलं जातं. या पद्धतीने जर बनवलं तर अगदी थोड्या वेळात हे चिकन तयार होतं. इथे अर्धा किलो चिकन हे स्वच्छ पाण्यामध्ये 3 ते 4 वेळेस धुवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा वास हा निघून गेला पाहिजे. त्यानंतर 1 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 2 चमचे कुठलाही चिकन मसाला तुम्ही इथे वापरू शकता. आणि भाजीला जेवढं लागणारं मीठ आहे तेवढं सगळं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. मी इथे 3 चमचे हे मीठ घातलेलं आहे. आता इथे जे मसाले मी टाकलेले आहेत ते सर्व चिकनच्या भाजीसाठी लागणारे आहेत. त्यानंतर कुठलाही मसाला यामध्ये घालायचा नाही आहे. मीठसुद्धा परत भाजीत घालायचं नाही आहे. हे सर्व मी या चिकनला चोळून घेणार आहे आणि एकजीव असं करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला हे चिकन शिजवायला ठेवायचं आहे. मॅरिनेट अजिबात करायचं नाही आहे. तर या पद्धतीने हे सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता इथे आवडीनुसार तेल घालायचं आहे. मी इथे 3 पळ्या हे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला एक मीडियम आकाराचा कांदा परतून घ्यायचा आहे. थोडासा खडा मसाला घालायचा आहे. 2 लवंगा, 2 मिरे, थोडीशी दालचिनी आणि 1 काळी विलायची आणि तेजपत्ता. यामध्ये आलं लसूण कुटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर चिकन यामध्ये लगेच आपल्याला घालायचं आहे आणि सर्व व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे. चिकन इथे व्यवस्थित असं थोडंसं पाणी सुटेपर्यंत हलवत राहायचं आहे आणि परतून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस हा बारीकच ठेवायचा आहे. मसाला भाजेपर्यंत चिकन तिकडे शिजत आहे तोपर्यंत इथे मी 2 कांदे हे मध्ये चिरून घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या या पण थोड्याशा अशा भाजून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने जास्त काळ्या करायच्या नाही आहेत आणि कांदा मात्र व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजेपर्यंत इथे चिकन एकदा हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं त्याला वाफ आलेली आहे आणि वाफेचं पाणी मी यामध्येच घातलेलं आहे आणि परत एकदा झाकण ठेवून द्यायचं आहे. इथे कांदा हा भाजून तयार आहे आणि खोबरं पण मी भाजून घेतलेलं आहे तेल न टाकता. थोडंसं आलं लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि 1 टोमॅटो हा घेतलेला आहे. आता वाटण करून घ्यायचं आहे. सुरुवातीला खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर पाणी न घालताच बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करून झाल्यानंतर टोमॅटो आणि कांदा यामध्ये आता घालायचा आहे. या वाटणाला पाणी नाही घातलं तरी पण चालतं. जर खूप घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. या प्रकारे हे वाटण आता करून झालेलं आहे. वाटण झाल्यानंतर चिकन आता चेक करायचं आहे शिजलं आहे की नाही ते. इथे पाहू शकता तुम्ही खूप छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे. नुसतं वाफेवर असं हे चिकन शिजलं गेलेलं आहे मॅरिनेट न करता. तर इथे एकदा चेक करून घ्यायचं आहे की चिकन शिजलं आहे की नाही ते. हे सुक्कं चिकन खूप छान लागतं. फक्त मीठ थोडंसं कमी घातलं आणि भातासोबत नुसतं एवढं चिकन घेतलं तरी पण छान लागतं. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असं हे चिकन शिजलं गेलेलं आहे. यामध्ये वाटलेला मसाला हा सर्व घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं हलवायचं आहे. मसाला कालवल्यानंतर त्यावर मी झाकण ठेवलेलं होतं
आता इथे छान अशी वाफ आलेली आहे आणि व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार जेवढा रस्सा घट्ट पातळ तुम्हाला पाहिजे आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता. आता मी गरजेनुसार मला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं मी पाणी घातलेलं आहे आणि याला फुल गॅसवर छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर अगदी 2 मिनिट त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. पण गॅस हा बारीक करायचा आहे, नाहीतर त्याची तर्री सगळी निघली जाते. 2 मिनिट इथे झालेले आहेत आणि झाकण याचं आता काढून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि चिकन एकदा सर्व बाजूनी हलवून घ्यायचं आहे. मस्त असा त्याला रंग आलेला आहे आणि इथे आपला चिकन रस्सा हा तयार झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि झटपट होणारी ही चिकनची भाजी एकदा ट्राय करा.